हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज चक्क 20 ते 21 दिवसानंतर व्हिडिओ काढते बरं का। व्हिडिओ काढायला आहे ना, कारण मोबाईलच चोरी गेला होता, त्याच्यामुळे मोबाईल नव्हता, काही नव्हता। आणि जे यूट्यूबर असतं ना, त्याच्या मनाला माहिती बरं का, आपण जर व्हिडिओ टाकले नाही ना तर मनाला किती एकदम असं दुःख होतं बरं का। मोबाईल चोरी गेला तर कसा गेला बरं का। मोबाईल चोरी गेल्याची तुम्हाला पद्धत सांगते। गावामध्ये सप्ताह होता, आम्ही सगळे ना सप्त्याला जायचो। संध्याकाळी 6ला गेलो का रात्री सप्ताह झाल्यानंतर म्हणजे कीर्तन झाल्यानंतर जेवण बिवणं झाले का सगळे घरी यायचे त्या। आणि घरी यायला कोणी वैष्णव आधी यायचा, नाही तर त्याचे पप्पा आधी यायचे, नाही तर मी आधी यायचे। त्याच्यामुळे मी काय करायचे, घराला कुलूप लावून चावी तुळशीमध्ये टाकून जायचे। आणि नेमकं सप्त्याच्या समाप्तीच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे सप्त्याच्या शेवटच्या दिवशी समाप्ती दिवशी, त्या दिवशी हरिपाठ नव्हता, काही नव्हतं, त्याच्यामुळं दिवाबत्ती नाही केली, बाहेरचा लाईट नाही लागल्या गेला, फक्त चावी तुळशीमध्ये राहिली अंधारावरती बरं का। आणि तिकडून येऊस तर तुळशीतली चावी घेऊन चोरटा बघा बरं किती भामट्यावलं तिचं, म्हणजे किती त्याचं डोकं कसं चाललं की जेणेकरून आहे ना माझ्यावर नाव येईल घरामध्ये, म्हणजे भांडणं लागतील की मोबाईल गावात नेला मीच हरवला, अशा उद्देशाने प्लॅनिंग करून तुळशीतली चावी घेऊन कुलूप उघडून परत मोबाईल टेबलवर ठेवला होता। मी कधीच कुठं फोन नेत नाही बरं का हातामध्ये, मला आवडतच नाही। आणि चावी घेऊन मोबाईल घेऊन परत कुलूप लावून परत चावी तुळशीत टाकली। मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, तुळशीतली अंधारातली चावी चोराला दिसलीच कस काय हेच कळत नाही। लांबचा चोर जर असताना चोराला माहितीच पडलं नसतं बरं का अंधारात तुळशीमध्ये चावी आहे म्हणून। पण ते सगळं माझ्यावर ढकलण्यासाठी परत व्यवस्थित कुलूप लावून परत चावी जिथल्या तिथं ठेवली। म्हणजे किती लोक नालायकन किती पटायत असते तर खरंच ना, इतका तळतळट लागन ना घेणाराला। आणि घेणारं कोण आहे, काय आहे, कसं खोड्या करतं हे माझं चांगलं लक्षात आहे आणि बरेच दिवसाचं लक्षात आहे, आत्ताच नाही बरं का अशा खोड्या होते। त्या दिवशी अक्षरशः मला शुक्रवारचा उपवास होता, मी त्या सप्त्यामध्ये सुद्धा नव्हते जेवले, दिवसभर फराळाचं सुद्धा नव्हतं केलं। संध्याकाळी उपवास वाढायच्या आधी तर ते फोन हरवल्याचे ते घरात आले माझ्या मागं मला म्हणे मला फोन दे, मला महाराजांसंग फोटो काढायचे। फोन पाहायला गेलं तर ते नाही जेवले, त्याच्यातच त्यांनी इतक्या बडबड केली, इतक्या शिव्या दिल्या, बापरे लय भांडण। साहजिकच आहे ना, माणूस इथे 100 रुपयाची वस्तू घ्यायची म्हणलं तर मागं पुढं बघत ना 10-10.5 हजाराचा फोन गेल्यानंतर कोणाला पण टेन्शन येईच ना। मी तर गप बसून राहिले, गप शिव्या ऐकून घेतल्या, गप जेवढं भांडताय तेवढं भांडा, फक्त मी ना रडले गप बसून राहिले। 3 दिवस मी ना जेवण सुद्धा नव्हतं केलं, एवढं म्हणजे मला असं डोक्याला टेन्शन आलं होतं। कारण ते 3दा म्हणायचे तू चावी तुळशीत ठेवली होती कुलूप लावून आणि तुला घेऊन येता नाही आली का, आणि तुझ्यामुळंच फोन हरवला असं म्हणायचे बरं का। त्याच्यामुळे माझ्या डोक्याला लय टेन्शन आलं खरंच। मला असं वाटायचं मी जर चावी संग नेली असते ना तर फोन गेलाच नसता असं वाटायचं बरं का। पण असं काही नाही आहे, चावी मला चांगलं माहिती, मी 2-3 वेळेस चावी कुणा देखत तुळशीत ठेवली होती। आणि नेमकं ज्या व्यक्ती देखत ठेवली होती ना त्यांनीच तो फोन म्हणजे असं चोरला असन, उडवला असन। बाहेरच्या चोरट्याचा संबंधच येत नाही, अंधारामध्ये चोरट्याला चावी दिसली नसती ना, त्यांनी परत कुलूप खोलून कुलूप परत लावून चावी तिथं टाकली असती, त्यांनी डायरेक्ट कुलूप तोडलं असतं, फोन घेऊन गेला असता। एवढं म्हणजे असं पद्धतशीरपणे एकदम असं चोरी केलीच नसती बरं का, असं मला वाटतं। पण जाऊ द्या, नेणाराला पण आहे ना कधी तळतळाट लागन। कारण मी इतका काटकसरीने संसार करते ना, कधी पण पैसे खर्च करायचे म्हणले ना 10 वेळेस विचार करते, 100 रुपये खर्च करायचे म्हणजे 10 वेळेस विचार करते। आणि त्यातली त्यात नवरा एकटं कमवतं म्हणल्यानंतर आहे ना, जर असं उधळपट्टी जर केली तर घरात असं पैशाला पैसा सुद्धा लागणार नाही, या दृष्टीने मी लई काटकसर लई निकटीने करते। आणि एवढं निकटीने केलेल्याचं त्याला पचणार बी नाही, जिथं माझे 10 गेले त्याचे 20 कधी ना कधी जातील याचा मला विश्वास आहे। आणि अशा खोड्या कायमस्वरूपी होतात बरं का, पण एवढ्या मोठ्या होत नाही बरं का। एवढ्या मोठ्या म्हणजे 10.5 हजाराचा फोन गेला असं इतक्यापर्यंत कधी होत नाही। आणि पैशाचं पाकिट बी होतं, ते पैशाचं पाकिट 2 दिवसानंतर टेबल खाली सापडलं, त्याच्यातले फक्त 500 रुपये उडाले। म्हणजे 500 रुपये चोरले। ते पैसे मी द्राक्षाचं सीजन चालू होता म्हणून थोडे करून जुनं फ्रीज घ्यायला ठेवले होते, ते नंतर आहे ना झाडताना टेबल खाली सापडलं, फक्त 500 रुपयेच का नेले, मला याचंच लय आश्चर्य वाटत आहे।
ओ बाबा, हा घ्या. मला तेच आश्चर्य वाटत आहे, का असं केलं असं ना, कमून असं खोडसाळपणा केला असं. खोडसाळपणा कसा करते तुम्हाला सांगू का. मागच्या वर्षी साधी मी द्राक्षाच्या सीजनला जायचे म्हणून मी काय करायचे, पाण्याचा ड्रम भरून ठेवायचे. 2 लिटरची पाण्याची बाटली होती, तिला फडकं गुंडाळलेलं होतं, ती भरून ती बल्ली करून तुळशीला उभी करायची बरं का. गार पाणी उन्हात आणायचं प्यायला म्हणून. ती बाटली सुद्धा अक्षरशः उखंड्यामध्ये घाणीत नेऊन टाकली ती. इथून उखंडा भरपूर लांब होता बरं का. त्या उखंड्यात घाणीत बाटली नेऊन टाकली ती. विचार करा, एखाद्या कुत्र्या मांजरीने जर न्यायची म्हणलं 2 लिटरची बाटली पाण्याची, कुत्र्याला उचलन का. या अशा पद्धतीने खोड्या. कुठं नवीन साडी, एकदा मी नवीन साडी टाकली होती, त्या नवीन साडीसुद्धा कापली. परत तुम्हाला सांगते, 2दा नवीन प्रकारसुद्धा गायब झाले बाहेर वायाला टाकल्यानंतर. परत ते नाही कुठं होत तर मागच्या 5-6 महिन्यामध्ये सलग धडाका लावला बरं का एकसारखा. जी म्हणजे ज्या टाकीमधलं पाणी तोंड धुणं, भांडे घासणं तसा वापर करते का मी, त्या पाण्याची टाकी अक्षरशः त्या टाकीला आतून आहे ना असे गोल झाकण असतं का, त्याला असे दोन्ही साईडनी खटके, त्या झाकणाला खटके, टाकीला आतमधून असे खटके. ते खटके जर लावले ना तर मला सुद्धा लवकर ते खटके उघडत नाही. अशा पाण्याच्या टाकीमध्ये 4 वेळेस पाल टाकली. म्हणजे मला रोजची सवय आहे बरं का. तेव्हापासून मी काय करते, रोज टाकी उघडून बघते. रोज 4 वेळेस पाण्याच्या टाकीमध्ये पाल निघली. जिथं म्हणजे खटके असल्यानंतर मुंगी जायला सुद्धा पाण्याच्या टाकीला जागा नाही, तर एवढी मोठी पाल त्याच्यामध्ये पडलीच कशी. मला ह्या गोष्टीचं सुद्धा आहे ना आश्चर्य वाटतं. अशा छोट्या मोठ्या बऱ्याचशा खोड्या घेते तर कायम असं काही ना काही नुसतं हातपाय धुवून मागं लागल्यासारखं लोक करते. तर लय वायता घेतो लय बरं का. नाही अशा खोड्या घेणार काही लय लांबचं नाही, असं गावातलं येऊन अशा खोड्या घेत नाही. हे जवळपासचेच असते जळ कुकडे, ज्यांना आहे ना माणसाचं थोडंसुद्धा सुख देखवत नाही, असे करणारे असतात बरं का. मग सगळं कळतंय कोण हे करतंय कोण नाही, पण आपल्याजवळ पुरावा नसल्यामुळं बोलता येत नाही. नाही तर सगळं करतंय हे, कोणाचं कार्य आहे, कोण करतंय, कोणाला एवढे आपल्याबद्दल कोणाच्या मनात एवढं म्हणजे तिरस्कार राग आहे. पण नाईलाज आहे सगळा. एवढ्या वर्षभरात तर मी ना 2-3 हजारापर्यंत कवाय ना, छोटा कवाय ना बाहेरचं दिसण्यापुरता आहे ना CCTV कॅमेरा घेऊनच टाकणारे. कारण आहे ना हे अशा खोड्या घेणं जाऊ द्या मरू द्या, पण जर पेयचा ड्रमसुद्धा बाहेर भरलेला असतो, जर त्या ड्रामामध्ये पण काही टाकलं बिकलं याची लय मला आता भीती वाटायला लागली बरं का खरंच. आणि विशेष म्हणजे मी माझा नवरा पोरं इथं कोणासंगच बोलत नाही, ना चांगलं बोलत ना वाईट बोलत, ना कोणासंग भांडत नाही काही नाही. तरी बी बळजबरी खेटायचं आणि बळजबरी असा त्रास द्यायचा, विनाकारण त्रास द्यायचा. काय त्यांना एवढी दुश्मनी, कशाची दुश्मनी आणि का दाखवते तेवढी दुश्मनी काहीच कळत नाही. कोणाचा विश्वास बसू नाहीतर नाही बसू, पण ज्या दिवशी फोन गेला का त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तेच सिम आणायला गेलो होतो, तेव्हा येता आम्ही ब्राह्मणाकडून पण आलो होतो. जे माझ्या मनात ज्या व्यक्तीचं नाव होतं का तेच नाव अक्षर सांगतात. बामण पण असं पूर्ण नाही सांगत बरं का, आणि सगळं सांगत नसते. तर कोणी घेतला काय घेतला, फक्त आहे ना थोडं आपल्याला पटन अशा खुणा सांगते. तर त्या ब्राह्मणाने जेवढं सांगितलं तेवढं माझ्या मनात होतं, तेवढं मला पटलं बरं का. अशा खोडे घेणारे लांबचे नसते तर दुसऱ्याला काहीच घेणं देणं नसतं. हां, हे मोबाईलचं जाऊ द्या, पण हे छोट्या मोठ्या खोडी करणार कोणी असं गावातलं नाही येणार. कोणाला वाटत असेल की गावातलं आलं असेल मग मोबाईल गेला असेल आणि गावातलं येत असेल आणि अशा खोड्या घेत असेल, शक्यच नाही. माझा तर विश्वासच बसत नाही त्या गोष्टीवर. आणि आपण असं कोणापाशी चर्चा जर केली, नाही ते असं करणारे नाही आहे, ते तसं करणार नाही, इतके झापे लोक येतं. पण थोडे दिवस माझ्याकडे थोडेफार पैसे आले ना, CCTV कॅमेरा असं मी चोरून बसवणार आहे. आणि चोरून बसवल्यानंतर आहे ना, चोर उघडकीस आला ना त्याची काही थोडीसुद्धा किव दया माया करणार नाही. तिथून पुढं मी माझा राग काय येईल काय नाही ना ते मी मग माझ्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही. कारण लय वेळेस घडलंय असं छोटं मोठं आहे ना, पण ते उघडकीस येत नाही, नेमकं असं समोरासमोर येत नाही. त्याच्यामुळे ना नाईलाज आहे सगळा, काय भेटतं काय नाही. आणि तो फोन गेला, मला काय म्हणायचं होतं, पैशाचं पाकिट कसं काय नाही नेलं, पैशाचं पाकिट कसं काय आवडी साईडला टाकून दिलं 500 रुपये घेऊन. ह्याचं एक मला गणित बसा नाही. म्हणजे थोडक्यात ते फोनचं आणि ते पैशाची चोरीचा माझ्यावर यावा असं त्या चोरी करणाऱ्याचा उद्देश होता बरं का. कुलूप उघडून सगळं काही करून परत कुलूप लावून परत चावी तिथं नवऱ्याला वाटणार बी नाही ना. नवऱ्याच्या मनात कसं येईल, चावी इथंच कसं काय राहिली,
कुलूप चोरांनी तोडून टाकलं असतं, असं व्हावं असं वाटलं असं. पण त्यांना पूर्ण विश्वास आहे माझ्यावरती आणि मी कधी कुठं हातात फोन नेत नाही, ही गोष्ट पण त्यांना चांगली माहिती आहे. त्याच्यामुळं ती बाला माझ्यावर नाही आली. म्हणजे होतं ना असं नवरा बायकोच्या गैरसमज झाल्यानंतर नवरा कुठला बी नवरा म्हणतो तू चोरून ठेवला असन, तू असं केलं असन, पण माझं वागणंच तसं नाही. त्याच्यामुळे त्यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. लई जीव वैतागला बरं का, लई असं. आणि मोबाईल का गेला तुम्हाला एक सांगते, मोबाईलचा एक लई सगळ्यात मोठा गैरसमज आहे सगळ्यांविषयी, नातेवाईकांविषयी, ठराविक गावातल्या लोकांविषयी बरं का. फोनमध्ये माझं यूट्यूबला चॅनल आहे ना, त्याच्यामुळं सगळ्यांचा गैरसमज आहे की चॅनलचे ना लई पैसे येते. तर बोलून पण दाखवतात बरं का लोक तोंडाने मला, तुम्हाला काय कमी, तुमच्याकडं लई पैसा आहे, तुमचा यूट्यूबला चॅनल आहे, असं लई बरेच वेळा एवढ्या 2.5-3 वर्षात लई जणांनी मला बोलून दाखवलं तुमच्याकडं लई पैसा आहे, तुम्हाला यूट्यूबचा लई पैसा येतो. पण त्यांना थोडीसुद्धा अक्कल नाही त्या यूट्यूबमधली की ह्या यूट्यूबला किती यूजला किती डॉलर येते, तर एवढंसुद्धा ज्ञान नाही आहे. आणि ह्या एकाच कारणाने माझा फोन चोरी गेला आहे, बाकीचं काही चोरी गेलेलं नव्हतं. ते पैशातले फक्त 500 रुपये 5,000 गेले तेवढंच. आणि मोबाईल गेला नसता, पण ते माझ्या चॅनलमुळं गेला. चोरी करणारा एवढं आडमुठ्या अवलादीचं आणि एवढं त्याला बैल भ्याजीची बुद्धी आहे ना, त्याला एवढं बी माहीत नाही की दुसरा फोन घेतल्यानंतर त्याच्यात परत तीच ID ओपन होईल, एवढं ज्ञान नाही. त्याच्यामुळे त्यांनी फक्त ते फोन चोरण्याचं काम केलं. त्याला हे माहितीच नाही की मी परत चॅनल उघडू शकते. आणि आता आहे ना फोन इतका जपून वापरते मी ना, असं म्हणजे 4-5 दिवस झाले फोन घेतला होता, पण त्याच्यात ID ओपनच होत नव्हती बरं का लवकर. फोन एकदम आता साईडला ठेवून देत असते.